सिंधुदुर्गाच्या राजकारणात आता मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। या शक्ती प्रदर्शनादरम्यान भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे। राणेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर झळकलेले आहेत। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीनंतर राणे नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। भाजपचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आज जोरदार शक्ती प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करणार आहेत। दुपारी 2:40 वाजता मोपा येथे मुंबईवरून दाखल झाल्यानंतर याच ठिकाणावरून दुपारी 3:15 ते 3:30च्या दरम्यान नारायण राणेंची जी भव्य रॅली कणकवलीच्या दिशेने निघणार आहे। तत्पूर्वी या संपूर्ण महामार्गावर नारायण राणेंचे एकच नारा आशयाचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात। एकच नारा अर्थात एकच नारायण राणे अशा आशयाचे बॅनर हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर लागलेले पाहायला मिळत आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नारायण राणेंना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचा दावा राणे समर्थक असतील भाजप आणि शिवसेनेच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये होता। नारायण राणेंनी दावा केलेला होता, मी सांगेल त्याच पद्धतीने इथे युती होणार, मात्र युती झाली नव्हती आणि यानंतर जे निर्णय लागले, निकाल लागल्यानंतर नारायण राणे जे आहेत पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत। राणे समर्थक हे आहेत आज एकवटताना पाहायला मिळणार आहेत। बांद्याच्या याच ठिकाणावरून एक भव्य मोटरसायकल रॅली आहे, हे कणकवलीच्या दिशेने निघणार आहे। यामध्ये नारायण राणे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। पालकमंत्री नितेश राणे असतील, आमदार निलेश राणे असतील, याशिवाय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब असतील, दत्ता सामंत असतील, याशिवाय जिल्हा बँक अध्यक्ष भाजपचे मनीष दळवी यासह शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यासह मोठ्या प्रमाणात राणे समर्थक आहे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता नारायण राणे कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानामध्ये भाषण करणार आहेत। नारायण राणे सभेला काय संबोधित करतात, काय बोलतात याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।